वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी नीट UG 2026चा निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे अर्ज दाखल केला होता की त्यांचं जे OMR सीट आहे ते OMR सीट आणि प्रत्यक्षात येणारा रिझल्ट याच्यामध्ये फरक आहे आणि यासाठी औरंगाबाद खंडपीठामध्ये याच्यामध्ये नावं पण या ठिकाणी दिलेले आहेत, ते त्याचा निकाल आज लागलेला आहे। वास्तविक पाहता याचिकाकर्त्यांची जी नावं आहेत त्या नावामध्ये रुचा देशपांडे, सोहम गवते, अथर्व जगताप आणि राहुल नाग या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता की आमचे जे काही OMR सीट आहे आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्यक्षात येणारा रिझल्ट याच्यामध्ये फरक आहे। वास्तविक हा फास्ट कोर्टाने निर्णय घेतला आणि नीट परीक्षेच्या हे सर्व NTA विरोधामध्ये दावा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे कदाचित आपल्याला जर समजा त्यांचा निकाल पॉझिटिव्ह लागला असता तर सर्वांचा रिझल्ट बदलला असता आणि त्यानंतर थोडा काउन्सिलिंगला लेट पण झालं असतं, परंतु हा देशात लेवलच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधामध्ये ह्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती NB सूर्यवंशी आणि AD शिंदे यांनी गुरुवारी फेटाळून लावलेले आहे। म्हणजे याचा अर्थ काय की OMR सीट आणि तुमचं मार्कशीट याच्यात काहीच बदल नाही, कोणी फेरफार वगैरे केलेला नाही। चुकीच्या माहितीच्या आधारे याचिका दाखल केल्याबद्दल खंडपीठाने उलट ह्या चारही याचिकाकर्त्यांना प्रत्येकी 5,000 रुपयाचा दंडात्मक कारवाई केलेली आहे। वास्तविक भारत हा देश लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे। प्रत्येकासाठी अधिकार आहेत। विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर, पेपर दिल्यानंतर त्यांना जो स्कोअर येणार आहे तो अगदी चांगल्या पद्धतीनं किंवा ॲक्युरेट यावा त्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका उपस्थित करण्यात येत नाही। खरोखरच आपण दिलेली OMR सीट ही बदलली जात असू शकेल का? NTA का बदलेल? किंबहुना असा प्रकार का होऊ शकेल या संदर्भात एक शंका उपस्थित होते। उठ की सूट बऱ्याच वेळा NTA विरोधामध्ये कोणताही विद्यार्थी बोलताना आपण दिसत आहे। खरं भारतसारख्या देशामध्ये, लोकशाही देशामध्ये सर्वांना आपल्या जो काही न्याय मागण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तुमचं OMR सीट जे आहे ते बरोबर असताना सुद्धा तुम्ही काहीतरी ॲमिनेटेड करायचं आणि माझं हे OMR सीट नाही म्हणून कोर्टात जायचं, अशा प्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करणं सुद्धा गैर आहे असं मला म्हणायचं आहे। कदाचित तुम्ही केलेला 2 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष अभ्यास केलेला विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर बरोबर असेल तर त्याचे मार्क्स मिळाले पाहिजे, तुम्हाला रँक चांगला मिळाला पाहिजे, तुम्हाला शिक्षणासाठी सगळ्या सुविधा या देशामधल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, याबद्दल कोणतीच तीळमात्र शंका उपस्थित करता येणार नाही। परंतु जर अशा खोट्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही कोर्टमध्ये जात असाल तर मात्र जी काही 5,000चा दंड दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र ह्याच्यापेक्षाही कडक शिक्षा द्यायला गेली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। एखाद्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये स्कोअर हा कमी आलेला असेल तर तो व्हेरीफाय करणे हा 100% त्यांच्यासाठीचा बरोबर आहे, परंतु आपण जी OMR आलेली आहे त्याच्यामध्ये फेरफार करणे आणि परत त्यामध्ये तक्रार करणे आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरती किंबहुना न्यूज चॅनलवरती जाणे, NTA विरोधात काहीतरी बोलणे, असं खोट्या गोष्टी करणं मला थोडं संयुक्तिक वाटत नाही। योग्य असेल तर तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। मी तुमच्यासोबत आहे, मीच नाही, संपूर्ण भारत देशातला एक ना एक नागरिक, ही सगळी लोकशाही प्रणाली त्याचबरोबर आपल्या घटनेतला प्रत्येक घटक तुमच्या सोबत आहे जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर। पण अशा प्रकारच्या खोट्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करू नये। यामध्ये NTAने सरळ सांगितलेलं आहे, खंडपीठापुढे म्हणजेच NTA विरोधात जी तक्रार या 4 लोकांनी टाकलेली होती त्यावरती खंडपीठाने मूळ जी काही आपली OMR सीट होती की जी आपली OMR सीट ती NTAकडे उपस्थित होती ती आणि तुम्ही दिलेली आणि त्यांनी दिलेले मार्क्स याच्यामध्ये काही तफावत दिसली नाही। उलट पक्षी विद्यार्थ्यांनी जे काही OMR सीट त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली होती त्याच्यामध्ये फेरफार दिसत होता। त्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवलेल्या उत्तरानुसारच NTAने गुणांकन केले आहे। NTAच्या निकालात कोणत्याही चूक किंवा फेरफार झालेली नाही असा निकाल कोर्टाने दिला आहे। वास्तविक पाहता आपण कधीतरी कोणत्या तरी न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवला पाहिजे। अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करू नये, त्यांच्या आयुष्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी नाहीत।
खरोखरच तुम्हाला स्कोअर कमी आला असेल तर तुम्ही अभ्यास करा, परत एकदा प्रयत्न करा. प्रामाणिकपणा तुमच्यासोबत असेल आणि जबरदस्त इच्छाशक्ती, प्रामाणिक प्रयत्न याच्या आधाराने तुम्ही मोठं यश संपादन कराली. आजच्या या मार्कशीटमध्ये कदाचित तुम्हाला स्कोअर कमी आला म्हणजे तुमचा आयुष्यभरातला मार्ग संपलाच असं नाही. कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला संधी येत असते आणि तुमच्या आयुष्यभरातले मोठे मोठे शिखरं पादाक्रांत करण्याची संधी उपलब्ध होत असते. त्यामुळं फक्त नीटमध्ये स्कोअर मिळवला आणि म्हणजेच त्याचंच चांगलं झालं आणि त्यांचंच आयुष्य उज्ज्वल होणार आहे, ज्यांना कमी स्कोअर येणार आहे त्यांना काहीच मिळणार नाही, असं 100% होणार नाही. आयुष्यातला कोणताही कागदाचा तुकडा आपल्याकडे असणाऱ्या इच्छाशक्तीला किंवा प्रामाणिकपणे करणाऱ्या प्रयत्नाला कुठलाही प्रकारचा अडथळा आणू देत नाही किंवा तुमच्यामधल्या ज्या विकासामध्ये खीळ बसू देत नाही, याबद्दल मला तीळमात्र सुद्धा शंका वाटत नाही. वास्तविक आजचा जो सब्जेक्ट आहे ते औरंगाबाद खंडपीठ म्हणजेच सर्वोच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट मुंबईचा औरंगाबाद खंडपीठाने दैनिक लोकमतमध्ये ही बातमी आलेली आहे. नीटच्या निकालाच्या संदर्भामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं NTA विरोधात ते निकाल फेटाळून लावलेला आहे. म्हणजे आपला काउन्सिलिंगचा मार्ग सुकर होणार आहे. अशा खोट्या गोष्टीचं समर्थन करू नका, चांगल्या गोष्टीकडे द्या, अभ्यासाकडे लक्ष द्या. निश्चित तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. आणि OMR अशा खोट्या करून तुम्ही कोर्टामध्ये जाऊ नये, त्याच्यासाठी कडक शिक्षासुद्धा उपस्थित आहे. त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण जे काही स्कोअर येणार आहे त्या माध्यमातून आपल्याला जे मिळणार आहे ते तुम्ही घ्या. काही गरज नाही एवढ्याच गोष्टी याच मार्क मिळाली पाहिजे, हे सर्व ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मिळणारी गोष्ट आहे ते तुम्ही अवश्य घ्या. त्याच्यामध्ये करिअर करण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करा. तुमचा संपूर्ण जो काही आटोकाट प्रयत्न आहे त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा. रात्रंदिवस कष्ट करत असण्याची इच्छा म्हणजे पराकाष्ठा जर करणार असाल आणि हार्ड वर्क जर करणार असाल तर हे 100% तुम्हाला मिळू शकणार आहे. तुमची ब्रांच कोणतीही असू शकेल, त्याबद्दल कसल्याही प्रकारचे तीळमात्र शंका बाळगण्याची काही कारण नाही. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काउन्सिलिंग आहे ते लवकरच सुरू होणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांचं आपला हा जो चॅनल आहे तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील काउन्सिलिंग मार्गासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन आपण चांगलं कॉलेज मिळवाल आणि अभ्यास कराल आणि उत्तुंग आयुष्यामध्ये यश मिळवाल एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.